नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहात इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील हा 15वा लेसन आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, सजीवांमधील जीवन प्रक्रिया स्टडी करताना आपण वनस्पतीमध्ये जीवन प्रक्रिया कशा प्रकारे होते, त्याचप्रमाणे मानव प्राण्यामध्ये म्हणजे मानवामध्ये जीवन प्रक्रिया कशा प्रकारची असते त्याविषयी आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्याचप्रमाणे वनस्पतीमध्ये वनस्पती स्टेबल असल्यामुळे म्हणजे त्यांच्यामध्ये जे अन्न खाण्याची पद्धत असते ती त्यांच्याकडे आपल्यासारखे हात वगैरे नसतात आणि म्हणून रसवाहिन्या आणि जलवाहिन्या हे त्यांचं काम करत असतात. जलवाहिन्यामधून म्हणजे झायलेम मधून पाणी झाडामध्ये जात असतं, वनस्पतीमध्ये जात असतं आणि फ्लोएम मधून तयार झालेलं अन्न जे आहे फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून ते इतर भागापर्यंत पोहोचवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या सेशन मध्ये आपण हे अन्न कसं तयार होतं, झायलेम फ्लोएम मध्ये त्यांचं वहन कसं होतं किंवा ट्रान्सपिरेशन पूल म्हणजे काय, बाष्पोच्छ्वास म्हणजे काय याच्याविषयी आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. चला तर मग पाहूया सजीवांमधील जीवन प्रक्रिया याच्यामधील भाग पहिला. बघा, पचन संस्था व श्वसन संस्था यांचे कार्य कसे चालते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण अन्न खाल्लं की ते तोंडामध्ये टायलिन नावाचं एन्झाईम आहे त्याच्याबरोबर मिक्स झाल्यानंतर इथूनच पचनाला सुरुवात होते. त्याच्यानंतर इसोफॅगसच्या मार्फत अन्ननलिकेच्या मार्फत हे अन्न स्टमक मध्ये जातं, जठरामध्ये जातं, तिथे त्याच्यामध्ये HCl मिक्स केला जातो. त्याच्यानंतर आपल्याला माहितच आहे पेप्सिन तिथे प्रोड्यूस होत असतं आणि त्याच्यानंतर हे अन्न जे आहे तिथे घुसळी झाल्यानंतर स्फिंक्टर वॉलच्या मार्फत लहान आतड्यामध्ये सोडलं जातं. तिथे पित्तामुळे ते अल्कलाइन कंडिशन मध्ये होतं, कारण तिथे लहान आतड्यामध्ये त्याला ऍसिडिक कंडिशन मध्ये चालत नाही आणि म्हणून पित्त त्याच्यामध्ये सोडलं जातं, म्हणजे गॉल ब्लॅडर मार्फत पित्त सोडलं जातं. अशा प्रकारे अन्न सर्क्युलेट होऊन आवश्यक असलेले घटक रक्तामार्फत प्रत्येक पेशीपर्यंत जातात. त्याचप्रमाणे मोठ्या आतड्यात उरलेला भाग जाऊन तो नंतर गुदद्वारामार्फत बाहेर फेकला जातो. हे पचन संस्थेचं कार्य झालं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, श्वसन संस्थेमध्ये कार्य कसं घडतं तर श्वसन संस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे आपण आतमध्ये ऑक्सिजन घेतो, रक्तामध्ये असलेला हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवतो. अन्न घटकाद्वारे घेतलेला ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांचं क्रेब्स सायकलच्या माध्यमातून मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुगणिकेमध्ये एटीपी मॉलिक्युल्स तयार करतात आणि कार्बन डायऑक्साईडचा बाय प्रोडक्ट आपण उच्छ्वासावाटे बाहेर फेकतो. आता बघा, मानवी शरीरामध्ये पचन झालेले अन्न किंवा फुफ्फुसाद्वारे शरीरात श्वसन केलेला ऑक्सिजन वायू शरीराच्या प्रत्येक पेशीकडे कशा प्रकारे पोहोचवला जातो आपण हे अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये ट्रान्सपोर्टर म्हणून कॅरियर म्हणून कोण काम करतो तर हिमोग्लोबिन. रक्तामध्ये असलेला हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवतो आणि बाय प्रोडक्ट मध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड परत एकदा फुफ्फुसापर्यंत आणून उच्छ्वासावाटे आपण तो बाहेर फेकतो. आता अशाच प्रकारे विहिरीचे किंवा धरणाचे पाणी मुख्य पाटाद्वारे रोपापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतो. मानवी पचन संस्थेद्वारे आपण ग्रहण केलेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर म्हणजे एटीपी मॉलिक्युल्स फॉर्म होतात, असं हे आपण आधीच्या इयत्तांमध्ये बघितलेलं आहे. ही ऊर्जा तसेच ऑक्सिजन रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पोहोचवले जातात. म्हणजे अशा प्रकारे हे पचन संस्था आणि श्वसन संस्था यांचं एकत्रितपणे कार्य चालत असतं. आता बघा, परिवहन ट्रान्सपोर्टेशन हा पाठ खूप महत्वाचा आहे. परिवहन क्रियेमार्फत एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागामध्ये पोहोचवला जातो. म्हणजे आपल्या तोंडामध्ये टायलिन किंवा त्याला अमायलेज असं म्हटलं जातं हे विकर तयार होत असतं आणि ते अन्नामध्ये मिक्स होतं. आता ते पूर्ण शरीरभर त्याची जर म्हणजे त्याला पोहोचवायचं असेल तर परिवहन क्रियेमार्फत, जसं की आपण माहिती आहे रक्तामध्ये असलेला हिमोग्लोबिन ऑक्सिजन प्रत्येक पेशीमध्ये पोहोचत असतो, त्याप्रमाणे रक्तामार्फतच हे सर्व घटक म्हणजे जिथे जिथे कुठे हार्मोन्स स्त्रवतात ते हार्मोन आपल्या शरीरभर पोहोचवले जातात. याला ट्रान्सपोर्टेशन किंवा परिवहन असं म्हणतात. तेव्हा वनस्पतींमधील परिवहन आपण पाहूया. आपण फळे आणि पालेभाज्या का खातो? वनस्पतींनाही आपल्याप्रमाणे खनिजांची गरज असते का? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर आहे हो. मॅग्नेशियम, कॅल्शियम किंवा फेरस अशा प्रकारची जी खनिज आहेत मातीमध्ये ती खनिज पाण्यामार्फत प्रत्येक झाडामध्ये येत असतात, वनस्पतीमध्ये येत असतात आणि ती फळांमध्ये किंवा पालेभाज्यांमध्ये साठवली जातात आणि तेच आपण ज्या वेळेला खातो तेव्हा आपल्या शरीराला ती मिळत असतात. वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांशिवाय इतर अकार्बनी पदार्थ कुठून मिळतात? तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जी ही मॅग्नेशियम किंवा कॅल्शियमचे जे क्षार आहेत ते त्यांना जमिनीमधून म्हणजेच मातीमधून मिळत असतात. कारण आता मातीमधून ही खनिजे आतमध्ये कशी जातात त्यासाठी आपण मूलदाब म्हणजे रूट प्रेशर विषयी या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. तेव्हा बहुसंख्य प्राणी हालचाल करतात परंतु वनस्पती एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष स्थिर असतात. आपण बघतो आपल्या अवतीभोवती ज्या वनस्पती आहेत ते एकाच ठिकाणी आहेत, त्या स्थिर आहेत. त्यांच्या शरीरात अनेक मृत पेशी असतात.
प्राण्यांच्या तुलनेत वनस्पतींना ऊर्जेची गरज कमी असते, कारण ते मुव्हेबल नसतात. आपण इकडून तिकडे कायम फिरत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात ऊर्जेची गरज असते, म्हणजे जास्त प्रमाणात अन्नाची गरज असते. आता वनस्पतींना नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम यांसारख्या अकार्बनी पदार्थांची आवश्यकता असते, म्हणजे ह्याच्यामध्ये कार्बन नसतो म्हणून त्याला अकार्बनी पदार्थ असं म्हणतात. जमीन, लक्षात घ्या, मी तुम्हाला आधीच्या स्लाइडमध्ये सांगितलं की जमीन हा या पदार्थांचा सर्वात जवळचा आणि समृद्ध असा स्रोत आहे. वनस्पतींची मुळे जमिनीतील हे पदार्थ शोषून घेतात आणि त्यांचे परिवहन करतात. तर ही मुळं कशा प्रकारे हे खनिजे आहेत ते शोषून घेतात त्याच्याविषयी आपण पुढल्या ह्याच सेशनमध्ये येणाऱ्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. वनस्पतींची मुळे पदार्थ शोषून घेतात, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. विशिष्ट प्रकारच्या ऊती हे कार्य करत असतात. जलवाहिन्या पाणी वाहून नेतात आणि रसवाहिन्या, जलवाहिन्यांना झायलेम असं म्हणतात तर रसवाहिन्यांना फ्लोएम असं म्हणतात, त्या अन्नाचं वहन करतात. वनस्पतींचे सर्व भाग या संवहनी ऊतींशी जोडलेले असतात. जलवाहिन्या व रसवाहिन्या हे प्रकार वनस्पतीच्या कोणत्या ऊतींचे आहेत? विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेले सीव ट्यूब्स वगैरे आपण ह्याच्यापूर्वी बघितलेले आहेत. तर अशा प्रकारे या ट्यूब्स असतात. त्या मध्यभागी असलेला, म्हणजे आपण जर टीएस घेतला, ट्रान्सफर सेक्शन घेतला रूटचा किंवा स्टेमचा, तर आपल्याला ह्या जलवाहिन्या मध्यभागी दिसतात आणि बाजूला त्याच्या फ्लोएम दिसतो. फ्लोएम म्हणजेच काय, तर रसवाहिन्या. तयार झालेल्या अन्न इतर ठिकाणी पोहोचवण्याचं काम या रसवाहिन्या म्हणजे फ्लोएम करत असतो. आता बघा, वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन होतं कसं? आता आपल्याला पाणी प्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ग्लासमध्ये किंवा एखाद्या पेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ते पाणी घेतो आणि डायरेक्ट तोंडाला लावून ते पाणी पितो, किंवा पाणी आपण पिण्यासाठी आपल्या तोंडाचा वापर करतो. परंतु वनस्पतींना असं कोणत्याही प्रकारचं तोंड नसतं आणि त्याच्यामुळे असा अवयव त्यांच्याकडे नसतो, आणि म्हणून मूलदाब हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे. तो बघा, तेरडा किंवा गुलछडी यांसारखी लहान वनस्पती तिच्या मुळासह आपल्याला घ्यायची आहे, तिची मुळं स्वच्छ धुवायची आहेत. आता सॅफ्रानिन किंवा इओसिन यांना कलरफुल असतात, ऑरेंज किंवा पिंकिश कलरचे असे हे इंडिकेटर्स आहेत. आता यांसारखे रंगद्रव्य घातलेल्या पाण्यात, आकृती आपण पुढे बघणार आहोत, त्याच्यामध्ये 2-3 तास ही वनस्पती ठेवली तर कालांतराने ह्याचं खोड जे असतं ते सुरुवातीला व्हाईट कलरचं असतं, परंतु आतमध्ये हा जो सॅफ्रानिन किंवा इओसिनचा कलर आपल्याला गेलेला दिसतो, त्याच्यासाठी कशा प्रकारची आकृती म्हणजे फिगर कशी असावी, म्हणजे कशा प्रकारे ती इक्विपमेंट्स अरेंज केलेली असतात, हे आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा, मूलदाब म्हणजे काय आपल्याला कळेल. चंचू पात्रामध्ये इओसिनचं द्रावण आहे, ऑरेंज कलरचं आहे आणि स्टँडला लावलेलं एक त्याला झाड अडकवून ठेवलेलं आहे छोटंसं. त्याचं खोड जे पहिलं व्हाईट कलर होतं, त्या शिरांमधून आता आपल्याला तो इओसिनचा कलर जो आहे तो वाहताना दिसत आहे. म्हणजे याचा अर्थ पाणी मुळांमार्फत वनस्पतीमध्ये जातं आणि त्याचा बाष्पोत्सर्जन होत असतं, ट्रान्सपिरेशन होत असतं आणि स्टोमॅटल ओपनिंग मधून हे जवळजवळ 90% पाणी बाहेर फेकलं जातं. त्याच्याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. बघा, वनस्पतीच्या खोडाचा पातळ आडवा छेद घेऊन रंगीत झालेल्या जलवाहिनीचे संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली जर निरीक्षण केलं तर, म्हणजे याच्यात जर इंडिकेटर टाकला तर आपल्याला मध्यभागी डार्क कलरचा झायलेम दिसतो. या ट्यूब्स असतात. ह्या झायलेम मधून म्हणजेच जलवाहिन्यांमधून पाणी वनस्पतीमध्ये येत असतं आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला फ्लोएम दिसतो. हे महत्वाचे पार्ट दिसत असतात. फ्लोएम म्हणजे तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या इतर भागापर्यंत पोहोचवण्याचं काम या रसवाहिन्या म्हणजेच फ्लोएम करत असतात. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, जमिनीमध्ये कशा प्रकारे मुळाची रचना असते बघा. मातीचे कण दिसत आहेत, त्याच्यानंतर हा आतमधला ह्याचा भाग आहे, वनस्पतीचं मूळ जे आहे त्याचा आतील भाग आहे, वलकूट आपल्याला दिसत आहेत. तर जलवाहिनी म्हणजे झायलेम दिसतोय. मूलदाब म्हणजे आपण माहिती आहे, आपल्याला जर आपण मनुका जी आहे रेझिन ती जर दुधामध्ये टाकली तर आतमध्ये साखरेचं सोल्युशन आहे. आपल्याकडे काही सण वगैरे असतात त्यावेळेला आपण पंचामृत तयार करताना अशा प्रकारे या गोष्टी दुधामध्ये टाकत असतो. दुधामध्ये असलेलं पाणी आतमधल्या साखरेकडे आकर्षित होतं. याचं कारण ते कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे आणि पाणी त्याला डायल्यूट करायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला आपण जर जास्त वेळ ती मनुका त्याच्यामध्ये ठेवली तर थोड्या वेळाने आपल्याला अशी टरटरीत फुगलेली दिसते. म्हणजेच तो दाब जो असतो, जसं हे कॉन्सन्ट्रेशन आतमधलं कमी असल्यामुळे बाहेरचं पाणी आतमध्ये दाबलं जातं, ते पेशींपर्यंत जातं आणि पेशींपासून ते पुढे दाब त्याचा दिला जातो. कारण पुढे दाब कमी असतो, तो दाब मेंटेन करण्यासाठी पाणी अशा प्रकारे झायलेमच्या मार्फत पुढे वरच्या बाजूला जात असतं. अशा प्रकारे हे मुळांद्वारे होणारे शोषण जे आहे ते आपण इथे बघत आहोत. बघा, मुळांच्या पेशी या जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. म्हणजे ते मॅग्नेशियम, कॅल्शियम किंवा आपण बघतो की नायट्रोजन, त्याच्यानंतर
इतर जे क्षार असतात ते वनस्पतीला पाहिजे असतात ती खनिजे पाण्यामार्फत आतमध्ये जातात. संहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या पृष्ठभागावरील पेशीमध्ये शिरतात. त्या संहतीचा एक्सपेरिमेंट तुम्हाला मनुकांच्या बाबतीत मी सांगितलेला आहे. आतमध्ये साखरेचं सोल्युशन असल्यामुळे बाहेरच्या दुधातलं पाणी आतमध्ये जातं. त्याप्रमाणे संहतीमधल्या फरकामुळे पाणी आतमध्ये दाबलं जातं. यामुळे या पेशी दाटर होतात आणि त्यामुळे त्याच्या लगतच्या ज्या पेशी असतात त्याच्यावर ते दाब निर्माण करतात आणि ह्याच दाबाला मूलदाब किंवा रूट प्रेशर असं म्हटलं जातं. या दाबामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या जलवाहिनीपर्यंत पोहोचतात. जलवाहिनी म्हणजे मधली जी वाहिनी आहे त्याला जलवाहिनी म्हणजे झायलेम असं म्हटलं जातं आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे सरकत जातात आणि याप्रमाणे या सततच्या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ कॉलम तयार होतो आणि जो सातत्याने पुढे ढकलला जातो. हा दाब झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षामध्ये पाणी वर चढवण्यासाठी पुरेसा असतो. म्हणजे अशा प्रकारे झाडामध्ये किंवा वनस्पतीमध्ये पाणी आतमध्ये जात असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये पाण्याचं ट्रान्सपिरेशन किंवा मूलदाब म्हणजे काय, त्याचप्रमाणे वनस्पतीला कोणकोणत्या प्रकारच्या खनिजांची गरज असते त्याविषयी आपण बघितलेलं आहे. हे अकार्बनी पदार्थ असतात आणि त्याच्यामुळे पाण्यासोबत ही खनिजे सुद्धा आतमध्ये जात असतात. त्याचप्रमाणे जलवाहिन्या आणि रसवाहिन्यांबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. जलवाहिन्या फक्त पाणी आतमध्ये घेऊन जाण्याचं काम करतात, त्याबरोबर खनिजे सुद्धा आतमध्ये जात असतात आणि तयार झालेलं अन्न प्रकाश संश्लेषणामार्फत हे इतर भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रसवाहिन्या म्हणजे फ्लोएम करत असतात. याच्याविषयी आपण डिटेलमध्ये आता पाहिलेलं आहे. धन्यवाद.